कधीही विचार केलाय की आपला मानवी मेंदू आणि एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जर एकत्र आले तर काय होईल? नाही, ही काही सायन्स फिक्शन फिल्मची गोष्ट नाहीये. हे आपलं भविष्य असू शकतं. चला तर मग या अविश्वसनीय भागीदारीबद्दल जरा जाणून घेऊया. आणि मग प्रश्न उभा राहतो की आपला मेंदू आणि एआय खरंच एक होऊ शकतात का? हे शक्य आहे? आणि समजा शक्य असेल तर ते होईल तरी कसं? बरं, हा सगळा गुंतागुंतीचा विषय सोपा करून समजून घेऊया एका उदाहरणातून. भेटूया ॲलेक्सला. ॲलेक्स एक हुशार शास्त्रज्ञ आहे, पण त्याला एक अडचण आहे. तो हल्ली महत्त्वाच्या गोष्टी विसरायला लागलाय आणि त्याच्या ह्याच समस्येतून एका जबरदस्त प्रवासाची सुरुवात होते. ॲलेक्सने जे पुढे केलं ना, ते एकेकाळी फक्त सिनेमातच बघायला मिळायचं. पण त्याच्या या विसरण्याच्या सवयीमुळेच मन आणि मशीनला एकत्र जोडणाऱ्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. आणि मग तो क्षण आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. ॲलेक्सने ट्राय केलं एक एआय पॉवर्ड ब्रेन कम्प्युटर इंटरफेस म्हणजे BCI. सोप्या भाषेत सांगायचं तर एक असं डिव्हाइस जे थेट मेंदू आणि कम्प्युटरमध्ये संवाद घडवून आणतं. आणि काय सांगू, जसं त्याने ते वापरायला सुरुवात केली त्याच्या आठवणी एकदम शार्प झाल्या, निर्णय पटापट होऊ लागले आणि काहीही नवीन शिकण्याची त्याची क्षमता तर जणू अमर्याद झाली. आता ॲलेक्सची गोष्ट तर फक्त एक झलक आहे, पण प्रश्न हा आहे की हे एआय तंत्रज्ञान इथपर्यंत पोचलं तरी कसं? त्याचा प्रवासही तितकाच इंटरेस्टिंग आहे. चला बघूया. ही गोष्ट सुरू होते 1950 मध्ये, जेव्हा ॲलन ट्युरिंगने प्रश्न विचारला, मशीन विचार करू शकतात का? मग 80च्या दशकात आलं मशीन लर्निंग. 2010 मध्ये तर डीप न्यूरल नेटवर्क्सने क्रांतीच केली. आणि आज आपल्याकडे जनरेटिव्ह एआय आहे, जे फक्त आकडेमोड नाही करत, तर आपल्या मेंदूप्रमाणे विचार करायला आणि नवनवीन गोष्टी निर्माण करायला शिकतंय. याचंच एक भारी उदाहरण म्हणजे रिइन्फोर्समेंट लर्निंग. म्हणजे काय? तर यात एआय अक्षरशः प्रयत्न करतं, चुकतं आणि आपल्या चुकांमधनं शिकतं. बरोबर उत्तरासाठी त्याला रिवॉर्ड मिळतो आणि ते स्वतःला सुधारत जातं, अगदी आपल्या मेंदूप्रमाणेच. याचा अर्थ स्पष्ट आहे, एआय आता फक्त एक टूल राहिलेलं नाही, तर ते आपल्या मेंदूचा खरा पार्टनर बनण्याच्या मार्गावर आहे. ठीक आहे, तर मग या पार्टनरशिपचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा काय? तो म्हणजे आपली शिकण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकू शकते ही टेक्नॉलॉजी. परत ॲलेक्सकडे येऊया. त्याच्यासमोर आता एक नवीन चॅलेंज आहे. एका मोठ्या सायन्स कॉन्फरन्ससाठी त्याला एक पूर्णपणे नवीन भाषा शिकायची आहे. आता पुस्तकात डोकं खुपसण्याऐवजी ॲलेक्स एका खास शिक्षकाची मदत घेतो. हा एआय ट्युटर म्हणजे शिक्षक काम कसा करतो माहितीये? सगळ्यात आधी तो शिकणाऱ्याची सध्याची स्किल लेव्हल तपासतो. मग जिथे तो कमजोर आहे बरोबर त्याच भागांवर लक्ष केंद्रित करतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट, मेंदूच्या डेटानुसार अभ्यासासाठी बेस्ट वेळ कोणती आहे हे सुद्धा सांगतो. कमाल आहे ना? आणि याचा रिझल्ट थक्क करणार आहे. अभ्यासानुसार अशा पर्सनलाइज्ड एआय टूल्समुळे शिकण्याचे परिणाम तब्बल 30% वाढू शकतात. 30%! कारण सोपं आहे, मेंदूवर उगाच लोड नाही, योग्य वेळी योग्य माहिती, बस. बरं, शिकण्याचं तर झालं, पण एआय अजून एक महत्त्वाच्या गोष्टीत मदत करू शकतं, आणि ती म्हणजे आपली स्मरणशक्ती, आपली मेमरी. आता ॲलेक्सला सुरुवातीला काय त्रास होता? विसरण्याचा, बरोबर. पण एआयने तेही बदलून टाकलं. कसं? तर स्पेस्ड रिपिटेशन नावाच्या एका टेक्निकने. यात काय होतं तर एआय एखादी गोष्ट ठराविक वेळेच्या अंतराने आठवण करून देतं आणि असं केल्याने ती माहिती तुमच्या लाँग टर्म मेमरीमध्ये पक्की बसते. आणि जरा विचार करा, ही तर फक्त सुरुवात आहे. भविष्यात BCI सारखी टेक्नॉलॉजी थेट आपल्या मेंदूचे सिग्नल्स वाचून जुन्या आठवणी परत आणू शकेल. इतकंच काय, अल्झायमर सारख्या आजारामुळे हरवलेल्या आठवणी परत मिळवायला सुद्धा मदत करू शकेल. किती मोठी गोष्ट आहे ही. शिकणं झालं, आठवणं झालं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, मोठे आणि अवघड निर्णय घेणं. इथे एआय काय कमाल करू शकतं ते पाहूया. आता ॲलेक्स समोर आहे एक मोठी कसोटी. एक असा रिसर्च प्रोजेक्ट आहे जो खूप जोखमीचा आहे, पण यशस्वी झाला तर खूप मोठा बदल घडवू शकतो. आता यात गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय त्याला घ्यायचा आहे. आता बघा, एकट्याने एवढा मोठा निर्णय घेताना किती ताण येतो, डोक्याचा भुगा होतो अगदी. पण एआय सोबत हा सगळा लोड कमी होतो. एआय काय करतं? ते प्रचंड डेटावर क्षणात प्रक्रिया करतं, त्यातले धोके दाखवतं, आणि आपला मेंदू तो मोकळा राहतो क्रिएटिव्ह विचार करण्यासाठी. पण थांबा, यात एक धोक्याची घंटा पण आहे. जर आपण प्रत्येक गोष्टीसाठी एआयवरच अवलंबून राहिलो तर काय होईल?
आपली स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. म्हणूनच एआयला एक भागीदार किंवा एक साधन म्हणून वापरणं महत्त्वाचं आहे, आपला मालक बनू देणं नाही. तर मग आपण कुठे चाललो आहोत? या माणूस आणि मशीनच्या भागीदारीचं भविष्य काय असेल? आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर याचा काय परिणाम होईल? ॲलेक्सच्या कथेचा शेवट तर चांगला होतो, त्याचा प्रोजेक्ट यशस्वी होतो. पण यातून शिकण्यासारखी गोष्ट काय? ती ही की एआय आपल्या मेंदूची जागा घेण्यासाठी आलेलं नाहीये. ते आपल्या मेंदूला अधिक सक्षम, अधिक पॉवरफुल बनवण्यासाठी आले, एक नवीन सुसंवाद तयार करण्यासाठी. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय? 1. एआय आपल्या मेंदूचा एक आतला सहकारी बनू शकतो. 2. ते शिकणं, स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवू शकतं. 3. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, त्याचं ध्येय आपली जागा घेणं नाही, तर आपल्याला पूरक ठरणं आहे. आणि हो, हे सगळं करताना एक नैतिक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पण शेवटी एक प्रश्न उडतोच, या नव्या क्रांतीसाठी, माणूस आणि एआयच्या या अद्भुत भागीदारीसाठी आपण खरंच तयार आहोत का? याचं उत्तर आता फक्त येणारा काळच देईल.